डिसेंबर 1688ला औरंगजेब अनेक कोकणातल्या आपल्या खेमसावंत असतील, इतर कोण असतील, ह्यांना पत्र लिहून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर. त्या काळात संभाजीराजे विशाळगड पन्हाळ्याच्या आसपास, त्याच काळात शिर्क्यांना हाणून इकडून हाकलून लावलेलं आहे, महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना अटक केली गेली आहे. याच्यावरून ते विशाळगडावर पुढचे 2, 3, 4 महिने थांबायचा विचार करत आहेत आणि मग निघण्याचा विचार करत आहेत. याचा अर्थ संभाजीराजे औरंगजेब गोवळकोंड्याला गेलाय आणि आता खालच्या भागातून आपल्यावर चाल करणार आहे, म्हणजे पहिला पट्ट्यात येणारा किल्ला म्हणजे पन्हाळा आणि विशाळगडच. त्यामुळे महाराज इथे 100% पुढच्या युद्धाची तयारी करण्यासाठी अडकून आहेत. याचा अर्थ हे सगळे स्वराज्याला कुरतडण्यासाठी खालून सुरुवात करत आहेत, विशाळगड आणि पन्हाळ्यापासून. आणि म्हणूनच महाराज त्या काळामध्ये बरोबर औरंगजेब यायच्या आधी विशाळगडाला थोडासा डागडुजी करून तिथून परत रायगडला जायचा विचार करतात. शिर्क्यांचा मॅटर तर ज्यासाठी ते आलेले तो केव्हाच मिटलेला, तो नोव्हेंबरमध्येच भेटलेला. तिथून पुढे का थांबायची गरज होती, पण ते थांबलेत. याचा अर्थ पुढच्या